महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT गठीत करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT गठीत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत। हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांकडून SITच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी केली जावी, तपास व्हावा अशी मागणी केली होती आणि त्याच अनुषंगाने आता महत्त्वाचे हे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते। सर्व जनभावना लक्षात घेऊन त्यांनी संपदा मुंडेंच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये SIT लावण्याचे आदेश दिलेले आहेत। एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्याची माहिती मिळालेली आहे। ज्या दिवशी पहिल्यांदा या घटनेवर मी बोलले होते त्या दिवशीच मी सांगितलं होतं की माझा संपूर्ण विश्वास आहे व्यवस्थेवर आणि मुख्यमंत्री जे आमचे गृहमंत्री आहेत त्यांच्यावर की ते यामध्ये योग्य ते तपास लावतील। SIT लावल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की संपदाला न्याय मिळेल। फलटण प्रकरणात निर्भया डॉक्टरला न्याय मिळवण्यासाठी आपले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी तात्काळ SIT स्थापन करण्याचे आदेश दिलेत। यासाठी मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानते। हा निर्णय केवळ एका प्रकरणाचा नाही तर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। देवाभाऊंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की महिलांचा सन्मान आणि सुरक्षेला त्यांच्या महायुती सरकारमध्ये सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं। मला सुरुवातीपासूनच विश्वास होता की न्याय नक्की मिळेल। आज त्या विश्वासाला देवाभाऊंनी न्याय दिलाय। SIT स्थापन झाल्यामुळे तपासाला गती मिळेल आणि लवकरात लवकर गुन्हेगारांनाही शिक्षा होईल हा विश्वास मला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।